विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला पंढरीच्या पाटला सोहळा दाटला विठ्ठला रे विठ्ठला. ओ वासुदेव जरा थांबा की आमचं लाडूला तुमच्या संगत बोलायचंय. बोल की बाळा. गाणे म्हणून दाखवा ना. हरी नाम बोला बोला हरी नाम बोला अहो वासुदेवाला आला वासुदेवाला वासुदेव गातो या गाणं जागवून करावे दान. लय भारी म्हणताय गाणं. हो आभारी आहे तुमचं मी. सकाळ सकाळ बाळकृष्ण भेटल्यासारखं वाटलं. भारी आहे पोरग. लाडू नमस्कार कर. चला येतो. हरी नाम बोला बोला हरी नाम बोला. आज मस्त पैकी तालीम सुरू करायची. हा तालमीत गेल्यावर मस्त पैकी कसरत करायची काय. हा नमस्कार अनंता. काय सच्चिदा. हा ते मध्ये पोराचे विचारत होता ते ह्याच्याबद्दलच काय. अहो लय पोरं ताप देतात बघा. हे ताप देत नाही ना. नाही नाही अहो आमचा लाडू लय भारी आहे. अजिबात ताप देत नाही. हा मग काय भारीच आहे बघा. थांबा माझ्याकडून तुला एक 2 चार. नको. लाडू असं काय करायलास. सचिन काका प्रेमाने द्यायला तव घे. हा 4 द्या मग. 4 पाहिजे. अरे बापरे थांब 4 देतो हा तुला. हे घे 4. घे घे. अंगाशे. हा अरे बापरे साक्षात बाळ मारुती आला की तुमच्या घरात. बरं सच्चिदा बरं निघतो काय तालमीत जायला उशीर व्हायला. हा बरोबर चल चल अश्विन. हा आता पोट भरलं ना. अजून काय पाहिजे का खायला. नको. नमस्ते. अरे नमस्कार. काय पाहुणं बरं आहे काय. बरं आहे की. कसं वाटलं आमचं गाव. भारी आहे. पण कुठं निघाला असं म्हणायचं. तालमीत. बरं लाडू हे बाजा काका दगडी मंदिर बांधतात बरं का. आणि आताच्या ना दिल्लीमध्ये लई मोठं बक्षीस मिळालंय. मी बी कुस्ती खेळणार आणि दिल्लीचं बक्षीस मिळवणार. होय बाबा तुला रानादा शिकवणार म्हटलं बक्षीस मिळणारच की. बरं बाजा निघतो काय तालमीत जायला उशीर व्हायला. बरं तुमचं पुण्यांना अभिनंदन. काय धन्यवाद. चला घ्यायचंय का तुला. हा हा ती भाजी आवडते का बघ. मग जाताना घेऊन जाऊ पाहिजे तर. चल. नमस्कार राणा. नमस्कार. नमस्कार. हे काय तुम्ही समजा इकडे काय विशेष. भाजी न्यायला आलो होतो. आमच्याकडे काय विशेष विशेष तर तुमच्याकडे आले. लय कौतुक ऐकलं होतं या पोराचं. आता प्रत्यक्षात बघितलं. होय हाच एक नंबर आमचा लाडू. बाकी काय बी म्हणा राणादा. असं परक्याचं पोर सांभाळायचं म्हणजे तुमच्यासारखं आणि वहिनी साहेबाच्या सारखं मन लई मोठं पाहिजे मला. असं काय नाही हो. पण खरंच सांगतो लाडू लई भारी आहे. आता चांगलं फळ मिळणार बघा तुम्हाला. असंच मस्त पैकी राहा. राणादा आता सरांना बोलत झालं तर तालमीत संध्याकाळी जायचं काय. चल की लवकर. वय वय बरं चला निघतो. या 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 या. चल चल. मोसद
नमस्कार करतो. लाडू नमस्कार कर. आणायलाच लागलं. तालमी जातो म्हणून मागच लागला. अरे कारण सच्चा पैलवान आहे तो, तुझ्यासारखा पळ काढू पैलवान नाही. काय पैलवान, ओळखलं का नाही मला? ओळखलं. वस्ताक नव. अरे वा, ओळखलं की पैलवानानं. लाडू हे वसतात, यो भाल्या काका, यो जीवन काका, यो राम काका, यो विकी काका. हा राधाला पैलवान म्हण की. पैलवान भाल्या काका. अरे वा, पैलवान हुशार आहे की. वसतात आजपासून लाडूची तालीम सुरू करायची. अरे करूया की, आजच गंडा बांधून याला माझा पट्ट्या करतो. बाल्या, गंडान, राणा, तुम्ही दोर कापड बदलून या. होय वसतात. चल लाडू. शाबास. आता सच्चा पैलवानांना है की नाही? ठीक आहे, झाला आता मी म्हणतोय तसं म्हणायचं. आजपासनं तालीम सुरू करतोय. मी आजपासून तालीम सुरू करतोय. उठणार नाही, मातणार नाही. उठणार नाही, मातणार नाही. तालीम कधी सोडणार नाही. तालीम कधी सोडणार नाही. बोला, बजरंग बली की. जय. तर तू आजपासनं माझा पट्ट्या झालास म्हणून तुला सांगतो, तुला सच्चा पैलवान बनायचं असेल तर बाईपासनं लांब राहायचं. तिची सावली सुद्धा पडू द्यायची नाही. आणि माऊला. माऊ, अंजलीबाई, अरे घरातल्या बायकांचं चालतंय, बाहेरच्या बायकाबद्दल म्हणतोय मी. राशील नव लांब. हो. चला आता माझ्या या पट्ट्याच्या अंगातली रग आणि चिकाटी बघायची आहे. चला करा सुरू कुस्ती. वस्ताक. आधी मेहनत मग कुस्ती. अरे होय की, पहिलं बॉडी तापायला पाहिजे. चला करा सुरू. चल राणा पटापट. चल. दमलास काय? होय मी दमलो बाबा. दमलास म्हणून मी थांबतो. राणादा, तर माझ्या संग खेळ कुस्ती. मी हो. नको रे बाबा, तू तुझ्या जोडीचा पहिल्यांदा बघा ना खेळ. नाही, मी तुला हरवणार. चल. भाले काका, राणादा घाबरला बघ. राणादा घाबरत नाही कधी. त्याला सांग बारक्या पहिलवान बरोबर कुस्ती खेळायला. अरे राणादा खेळ की बारक्या पहिलवान सगळं. चला.
लाडू एक नंबर पहिल्यांदा बघ तू कसला खत्रे खेळतो रे होते ना व? मला कसं काय हरवलंस तू कसं खेळतो माहितीये मला मोबाईल वर समजा बघितलंय. अच्छा आता तुला मोबाईल द्यायलाच नाही पाहिजे बघ. नाव देतच नाही. मग बरोबर आहे मावचं. चल लाडू काय कुठे गेलता? तालमीत राणा हरवलं कुस्तीत. काय तापा लावालायस तू? राणादाला हरवणं त्या दिल्लीच्या पैलवानाला जमलं नाही आणि तुला जमतंय वय? नाही खरंच विचार राणादाला. काय रे राणादा? वय आज लाडून मला तालमीत चितपट केलंय. राणादा काय खरं नाही बघ तुझं. लय बिघडलायस तू. त्या बारक्या पोरग्याकडनं हरलास वय तू? मास्टर तुम्ही कुठे निघालाय? आम्ही शाळेला चाललोय. हा चल येतोस काय? हा लाडू चल लय मज्जा येते बघ शाळेत. चल राणादा मज्जा करू शाळेत. लाडू अरे काय मजा नसती शाळेत. आपली तालीम बरी. तालीम झाल्यावर येत जा लाडू शाळेत. ह्या राणादाचं काय बी ऐकत जाऊ नकोस. शाळेत लय मजा येते बघ. राणादा मला बी शाळेत जायचंय. ते माझ्या हातात नाही माऊच्या हातात आहे. मग तू सांग माऊला. ते बघू नंतर ना. ए तू नाही ते डोसक्यात भरू नका त्याच्या. त्याला सुटा इकडनं. नाही ते काय तुझ्यासारखं ठेवतोस वय त्याला माडाने बनवून. ते काय माहित नाही बघ. लाडू चला आमच्या संगत शाळेत. अंघोळ करून येतो. हा तू ये माऊ संगत काय? चला लाडू येतो. चला लवकर. हे लाडू बघ तू कशाला म्हणला रे. महाजन सर ओरडतील की. आणि शाळेत जाऊन वरडा कशाला घ्यायचा आपण. मी उशिरा जाणार नाही. मी माऊ संगतच जाणार. तू सांग माऊला. बरं बाबा चल चल. अंजू अगं आवरलं का नाही तुझं? चल की लवकर. आले. आवरलं ना? हो आवरलंय. फक्त यांना येऊ दे मग निघूया. बर. तुमचा लाडू दिसत नाही का कुठं? अगं यांच्या बरोबर तालमीला गेलाय तो. हा फोनवर लई काय काय सांगायचीच ना म्हणून विचारलं. मला सांग मंगळसूत्र नवीन केलं का? नाही ग आले मग. अरे माऊ राणादाला हरवलं कुस्तीत. अरे वा. रानादाला कुस्तीत हरवलंय म्हणजे लईच ताकद दिसते की अंगात. पंजाणार पाहिजे काय? मी नाही नाही बाबा नको. अरे मला शाळेत जायचं आहे. आणि तू माझा हात मोडलास म्हणजे? माऊ मी बी शाळेत येणार. अरे वा छान. रानादा शिकला नाही पण त्यानं लाडूला शिकायला तयार केलं हे चांगलंच झालंय बघ. मला नारू म्हणायचं नाही. राजवीर म्हणायचं. बरं राजवीर तू काय करणार ना शाळेत येऊन? का नाही मजा करणार. लाडू आपण इकडेच करू की मजा. शाळेत कशाला? नाही मी शाळेत जाऊन करणार. बरं ठीक आहे. आपण तुझं ऍडमिशन करूया हा अंगणवाडीत. राणादा आपण मिळून जाऊ काय? मी माझा काय संबंध? हे बघा ते तुमचं तुम्ही बघा काय ते. मला उगम मध्ये घेऊ नका बाबा. का नाही? तुम्ही आणि लाडू दोघांची शाळा सुरू करणार आहे मी. अहो पण आता पण बिण काही नाही. ठरलं म्हणजे ठरलं. आता आला शब्द यांना नाश्ता देऊन मग निघूयात. चला रे चल लवकर. ताईसाब एक खुशखबरी. काय? अव त्या लाडूची पिढा जाणार आता घरात बाहेर. काय? खरं सांगतेस का काय? अव बाय अव रोज सकाळी लाडूला रानादा तालमीत घेऊन जाणार आणि तिकडनं आलं की मास्तरी शाळेला घेऊन जाणार. अव आपलं तापच मिटला की. ए माकड तोंडे. यात कसली आल्या खुशखबर? उलट ही जादा वाईट खबर आहे. कसं काय? अगं
याचाच अर्थ म्हणजे त्या दोघांना त्या पोराशिवाय दुसरं काही बी सुचना झालंय. त्याचं हाय नाही तेवढं कौतुक करायला ती दोघं. एक परक पोर घरात डोईजड व्हायला लागले. असं आहे व्हय. मग आता हो त्या पोरावरनं या दोघांचं लक्ष काढलं पाहिजे. हे काय जमल असं काही वाटत नाही. अहो आधी बी तुम्ही कुरापत्या करून बघितलं की पोरावरचं लक्ष जाणं सोडाच, उलट अजून जादच वाढलंय. रान तर कसं निबरट बोललं ध्यानात आहे नव. उग तुम्ही त्या लाडूच्या नादी लागू नका. कुठं घावला पिवला तर घरात हाकलून देताल तुम्हासनी. नाही, आमच्या डोसक्यात एक वेगळीच आयडिया आल्या. काय? जमिनीच्या व्याजाचं घोंगडं भिजत पडलंय आणि त्या ठोकळ्याला त्याची जमीन लई प्यारी आहे. तेव्हा आता लाडू हा विषय बंद करून जमिनीच्या व्याजाचा विषय सुरू करायचा. व्याजाचं खूळ त्याच्या डोसक्यात भरवून द्यायचं. हा, ही भारी आयडिया आहे की. चंद तू बघच आता. त्या लाडूवरनं ध्यान हटवून व्याजाच्या पैशाकडे त्याला कसं वळवतो ते. उदाने कवन देता नाम देता सिंह रिजे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज नव्हते नाम देता फुकाचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदन भर नोए जाणे यज्ञ कर्ण. उदर भरण लोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय नवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. करा सुरू. सनी काका रानादाला हरवलं कुस्तीत. काय सांगतोयस? खरंच काय? हो खरंच रानादा हरला माझ्याकडून. आता काय खरं नाही बाबा. राणादा तुला अजून सराव करायला लागते आता. किती बी सराव करून दे त्याला, मीच जिंकणार. होय तू जिंकणार. उद्या नवकर उठताल मी जायला. होय साहेब. बस झालं की आता कुस्तीचं कौतिक. दिवसभर घरात कुस्ती सोडून दुसरा काही विषयच चालू नाही. आता आमचा लाडू खेळायचा असं तर, आणि राणादा हरवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. काय राणादा? होय. नाही अहो, आम्ही काय म्हणतो, कुस्ती म्हणजे तुमच्या जीवाभावाचा विषय, पण जमीन भी तुमच्या जीवाभावाचीच आहे ना व. आता जमिनीचं काय मध्येच? अहो तेच तर, या राजवीरच्या नादात आपण आपली जमिनीच राहिलोय. राणा भाऊजी, त्या माणसाचा फोन आलता परत आमच्या मम्मीला. काय सांगायचं बरं त्या माणसाला? देतो म्हणून सांगा की. हो असं देतो देतो म्हणून चालत नसतंय राणा भाऊजी. असल्या माणसासनी फक्त पैसे दिसतात. यांना दया माया माणुसकी असलं काय दिसत नसतंय हो. आपण इथं या राजवीरच्या नादात राहिलो का नाही तर तिकडे आपली जमीन जायची बघा.